यानंतरची बातमी आहे ती अमेरिकेतून। अमेरिकेत एक युवराज गेले। तब्बल 7 वर्षांनंतर ते तिथे गेले आणि ट्रम्प यांनी त्यांचं केवळ भव्य दिव्य स्वागतच केलं नाही तर त्यांच्यासाठी अगदी पायघड्या घातल्या। अगदी काही आरोपांमध्ये त्यांना क्लीन चिटही देऊन टाकली। एका आंतरराष्ट्रीय पत्रकाराच्या हत्येचा संशय देखील या युवराजांवर होता। मात्र तरी सुद्धा ट्रम्प म्हणाले अशा गोष्टी घडतच असतात, त्यात काय मोठं। कोण आहेत हे युवराज ज्यांच्याविषयी अमेरिकन नागरिकांना प्रचंड चीड आहे आणि तरी सुद्धा अमेरिकेमध्ये त्यांच्यासाठी इतक्या मोठ्या पायघड्या घातल्या गेल्या। अमेरिकेने त्यांच्याबरोबर मोठे करारही केले। कोण आहेत हे आणि काय घडलं या भेटीत, पाहूया एक रिपोर्ट। ते आले, त्यांनी ट्रम्पना जिंकलं। व्हाईट हाऊस मध्ये केवळ त्यांचीच चर्चा। ट्रम्प यांच्याकडून त्यांच्यावर केवळ स्तुतीसुमनं। सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स म्हणजेच युवराज मोहम्मद बिन सलमान अर्थात MBS हे तब्बल 7 वर्षांनंतर अमेरिका दौऱ्यावर आले। त्यावेळी व्हाईट हाऊस मध्ये त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं। लष्करी बँडसह त्यांचं दिमागदार स्वागत करण्यात आलं। घोडेस्वार, ट्रम्पेट अशा राजेशाही थाटात त्यांना मानवंदना देण्यात आली। ट्रम्प यांनी त्यांना व्हाईट हाऊसची टूरही घडवली। यावेळी प्रिन्स सलमान यांनी माजी अध्यक्ष FDR आणि जॉन्सन यांच्या पोर्ट्रेट समोर थोडा वेळ उभं राहत निरीक्षणही केलं। सौदीच्या भावी राजाच्या दिमतीत कोणतीही कसर पडणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती। 2018 नंतर सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान हे अमेरिका दौऱ्यावर आले। सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचे संरक्षण आणि आर्थिक करारांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली। तसंच दोन्ही नेत्यांनी या भेटीबद्दल एकमेकांचे आभारही मानले। ट्रम्प तर मोहम्मद बिन सलमान यांचं कौतुक करताना जराही थकत नव्हते। यावेळी दोन्ही देशांमध्ये कोणते करार अपेक्षित होते आणि त्यात काय घडलं ते पाहूया। F-35 लढाऊ विमानांच्या खरेदीबरोबरच व्यापार आणि गुंतवणुकीवर चर्चा झाली। अमेरिका सौदी अरेबियाला F-35 लढाऊ विमानांची विक्री करणार आहे। दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी चर्चा झाली। सौदी अरेबिया अमेरिकेमध्ये तब्बल 600 दशलक्ष ते $1 ट्रिलियन गुंतवणूक करणार आहे। इस्रायलसह सौदीचे संबंध सुरळीत करण्यावर चर्चा झाली। सिरिया आणि अब्राहम करारावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। दरम्यान सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा हा दौरा सर्वाधिक चर्चेत होता तो 2018 मधील सौदी पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येमुळे। या हत्येनंतर सलमान यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे। म्हणजे 7 वर्षांनी अमेरिकेत आलेल्या सलमान यांच्या स्वागतावर जमाल खशोगींच्या हत्येचं सावट होतंच आणि झालंही तसंच। दोन्ही नेते पत्रकारांना सामोरे गेले तेव्हा पत्रकारांनी यावरूनच छेडलं। मात्र त्यावर सलमान बोलण्याआधीच ट्रम्प यांनीच पत्रकारांना चांगलंच खडसावलं। तुम्ही खोट्या बनावट बातम्या पसरू नका। तुम्ही अशा व्यक्तीबद्दल बोलत आहात जे अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं। अनेकांना ते आवडत नव्हते। तुम्हाला ते आवडत किंवा न आवडत, पण तुम्हाला सांगतो अशा गोष्टी घडत असतात। प्रिन्सना त्याबद्दल काहीच माहिती नव्हती। पाहुण्यांना लाजवण्यासाठी असे मुद्दे उपस्थित करणं योग्य नाही। एकूणच ट्रम्प यांनी सलमान यांना खशोगी प्रकरणात क्लीन चिटच देऊन टाकली। जमाल खशोगी हे वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार होते। सौदी नागरिक असलेल्या खशोगी यांना तुर्कीतील हतीस सेंगिज यांच्याशी लग्न करायचं होतं। त्यासाठी कागदपत्र मिळवण्यासाठी ते 2 ऑक्टोबर 2018 रोजी इस्तंबूलमधील सौदी अरेबिया दूतावासात गेले होते। मात्र ते परतलेच नाहीत। त्यांची हत्या झाली होती। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार खशोगी यांचे सौदी राजघराण्याशी चांगले संबंध होते। मात्र त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांत ते प्रिन्स सलमान विरुद्ध लिहित राहिले। खशोगी यांनी 1980च्या दशकात ओसामा बिन लादेनची मुलाखतही घेतली होती। खशोगी हे अरब जगात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सुधारणांचे पुरस्कर्ते होते। सौदी अरेबियामध्ये अशा विचारांना विध्वंसक आणि अस्थिर मानलं जात होतं। त्यांच्या लेखनामुळे प्रिन्स सलमान यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब होत होती असा आरोप होता। खशोगींची हत्या युवराजांविरुद्धचा आवाज दडपण्यासाठी असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेनं केला होता। प्रिन्स सलमान यांनी खशोगीच्या हत्येला परवानगी दिली होती असाही दावा करण्यात आला। त्यानंतर प्रिन्स सलमान यांच्यावर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय टीका झाली। मात्र सौदी सरकारनं सातत्यानं यात कोणताही सहभाग असल्याचं नाकारलं। तर दुसरीकडे ट्रम्प यांना त्यांच्या कुटुंबाच्या सौदीतील गुंतवणुकीविषयी छेडण्यात आलं। विशेषतः 9/11च्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सलमान यांच्याबाबत राग असून अमेरिकेनं सलमान यांच्यावर विश्वास का ठेवावा असा प्रश्न प्रिन्स सलमान यांना पत्रकारांनी केला तेव्हाही ट्रम्प चांगलेच संतापले। And that it ever could have been, no matter who was president, there would be nobody bringing in 21 trillion. कुठून आहात तुम्ही? ABC न्यूज ना? अत्यंत खोट्या बातम्या देता तुम्ही, एकदम बनावट। माझ्या कुटुंबाच्या व्यवसायाशी काही संबंध नाही।
माझे कुटुंब जगभर व्यवसाय करते. सौदी अरेबियात तितका व्यवसाय नाही. Things happen, but he knew nothing about it, and we can leave it at that. You don't have to embarrass our guest by asking a question like that. Just you ask, Mr. President, you allow me to answer. मात्र सलमान यांनी या विषयावर अत्यंत संयमी उत्तर दिलं. And based on a lot of documents that मला यावर बोलू दे अध्यक्ष. हे पहा, मला 9/11च्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांप्रती दुःख आहे. मला त्यांचं दुःख समजतं, पण तुम्ही सत्य नीट पाहिलं पाहिजे. ओसामा बिन लादेन यांचं मुख्य उद्दिष्ट हे सौदी आणि अमेरिकेचे संबंध बिघडवणं हे होतं, आणि तोच त्या हल्ल्याचा उद्देश होता. तेव्हा जे कोणी CIA किंवा इतर कागदपत्रांवर विश्वास ठेवतायत ते ओसामाच्या उद्दिष्टांना सफल रूप देत आहेत. to build our relation, to continue developing our relation, it's critical in the safety of the world. दरम्यान मे महिन्यातच खुद्द ट्रम्प यांनी त्यांचा पहिला परदेश दौरा हा पश्चिम आशियात आखला होता. तेव्हाही त्यांनी सौदीमध्येच आधी भेट दिली होती. त्यावेळी देखील त्यांनी सौदी अरेबियासह अनेक मोठे करार केले होते. अमेरिकेसाठी सौदी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण क्षेत्र बघितलं किंवा आखाती क्षेत्र पाहिलं तर या आखाती क्षेत्रात तेल उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबिया हा प्रचंड मोठा तेल उत्पादक देश आहे. आणि आता जागतिक परिस्थिती पाहता अमेरिकेला आपली एनर्जी सिक्युरिटी म्हणजेच ऊर्जा सुरक्षा ही डायव्हर्सिफाय करायची आहे. ही डायव्हर्सिफाय करताना कोणत्याही एका देशावर आपलं अवलंबित्व न ठेवता अमेरिकेला आता अनेक देशांशी सहकार्य करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच प्रदेशात इराणला काउंटर बॅलन्स करण्यासाठी किंवा इराणला कुठेतरी शह देण्यासाठी अमेरिकेला या प्रदेशात विविध मित्र राष्ट्रांची गरज आहे. तर सौदीसाठी अमेरिकेचं सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे. सौदी अरेबियाला सुद्धा अमेरिकेची या संपूर्ण स्ट्रॅटेजीमध्ये गरज आहे. गेल्या काही काळात पाहिलं तर सौदी अरेबियाने बऱ्यापैकी मॉडर्नायझेशन करायला सुरुवात केली आहे. आपली अर्थव्यवस्था जशी त्यांनी खुली केली त्याचप्रमाणे सामाजिक व्यवस्था सुद्धा काही प्रमाणात खुली करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. आणि याचा महत्वाचा एक भाग म्हणून सौदी अरेबियाला आता फक्त तेलावर अवलंबून न राहता इतर बाबतीतही म्हणजे अर्थव्यवस्थेला इतर गोष्टींचा आधार असण्याची सुद्धा गरज आहे. एकूणच ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या युवराजांना क्लीन चिट देऊन आर्थिक गुंतवणुकीचा मार्ग मोकळा केलाय. अमेरिकेसाठी पश्चिम आशियातील संरक्षण सहकार्य, गाझा शांतता आराखडा या सौदी अरेबियासारख्या मोठ्या अरब देशाची गरज आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आरोपांतून ट्रम्प यांनी MBSना क्लीन चिटही दिलीच. शिवाय सौदी अरेबिया नॉन नाटो सहकारी असल्याचंही जाहीर केलं. तर सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेचं तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचा MBS यांचा मानस आहे. त्यांना तंत्रज्ञान आणि नवीन उद्योग हवे आहेत. त्यासाठी त्यांना अमेरिकेची मदत हवी आहे. पुढील 10 वर्षांत अमेरिकेच्या AI, सेमीकंडक्टर, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात $1.4 ट्रिलियन गुंतवणूक करण्याचा आपला हेतू देखील त्यांनी व्यक्त केलाय. एकूणच भरीव आर्थिक संबंधांच्या पायावर दोन्ही देशांमध्ये सध्या बोलणी सुरू आहे. त्यासाठी ट्रम्प यांनी जर सौदी अरेबियाच्या या भावी राजासाठी पायघड्या घातल्या नसत्या तरच नवल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.